Hare
जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक माये, जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक माये, जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक माये, जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक
पाठीमागं बाबा कंबर बांधा. जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये
तो गोकुळे गायी चारित आहे. पहा हो बोलला भक्ती प्रेमाशी, शिदोऱ्या चोरोनी खाय वेगेशी. एका जनार्दनी व्यापक देखा, एका जनार्दनी व्यापक देखा. तो गोकुळी चोरी करी कौतुका. पहाओ बोलला भक्ती प्रेमाशी, शिदोऱ्या चोरोनी खाय वेगेशी. विठ्ठल जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये, जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये. तो गोकुळी गायी चारित आहे. पहावो भोलला भक्ती प्रेमाशी, शिदोऱ्या चोरोनी खाय वेगेशी. मथुरेच्या राया माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया, माझे दंडवत पाया. मधुरेच्या राया माझे दंडवत पाया, माझे दंडवत जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये. तो गोकुळी गायी चारित आहे. पहावो बोलला भक्ती प्रेमाशी, शिदोऱ्या चोरोनी खाय वेगेशी. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक, सकल साधक जनबोधक, संसार गतिरोधक, पंढरी पथ साधक शांती ब्रह्म एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज जे अवांग मनस गोचर परब्रह्म तत्व, दृंग मात्र परब्रह्म तत्व, ते गोकुळातील गोपिकांची आणि गोपाळांची प्रेमयुक्त भक्ती पाहून कसं भुललं आजच्या अभंगात नाथ महाराज सांगतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला कृष्णा, कोयना, वेण्णा आदी तीर्थांच्या प्रवाहाने पवित्र झालेला जिल्हा, शिवछत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने तथा रहिवासाने पुनीत झालेला जिल्हा, समर्थ रामदास स्वामी यांच्या रहिवासाने दैदिप्यमान असलेला जिल्हा सातारा जिल्हा. आणि या सातारा जिल्ह्यामध्ये वेदावती आणि मानगंगा दोन पवित्र तीर्थांच्या प्रवाहाने पवित्र झालेले हे दोन तालुके, मान आणि खटाव शंभो महादेवाचे तालुके. आणि या मान खटाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावचे कीर्तनकार, गायक, वादक, सप्ताहाचे संयोजक, गाव कारभारी सगळ्यांच्या सहकार्यातून पार पडत असलेला वेदावती मानगंगा या दोन प्रवाहांच्या मध्यंतरी असलेल्या सर्व गावं, मान खटाव तालुक्यातील हा महामहोत्सव, त्यात काही कोरेगावची गावं, काही फलटणची गावं, सातारा जिल्ह्यातली अनेक गावं एकत्र करून हा महामहोत्सव संपन्न होत आहे. श्री संत ज्ञानोबरायांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव
श्री संत सावता महाराजांचा सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव, श्री संत नामदेवराय संत जनाबाई आणि 14 परिवारातील 14 सदस्यांचा 6ष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सव, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे गुरुवर्य जनार्दन स्वामी देशपांडे 40 गावकर यांचा 400 सुवर्ण महोत्सव, श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा 300 अमृत महोत्सव आणि जगद्गुरु तुकोबारायांचे धाकले चिरंजीव नारायण महाराज देवकर यांचा 300 अमृत महोत्सव, काही संतांचा निर्याण महोत्सव, काही संतांचा अवतार महोत्सव, काही संतांचा अमृत महोत्सव आणि काही संतांचा सुवर्ण महोत्सव, अशा 7 संतांचा महोत्सव घेऊन हे वर्ष जन्माला आलं. आणि त्यातच अधिक भर पडली अधिक मासाची. या महिन्यात तसा संसार करायला परवानगी नाही. या महिन्यात लग्न करत नाहीत, आपल्याला केलं तरी टिकत नाही, असो वर बघा. या महिन्यात आपण वास्तुशांती करत नाही, नवीन घराची पायाभरणी करत नाही. आता कोणी याला अंधश्रद्धा म्हणा काय म्हणा, पण आमच्या वाडवडिलांनी आम्हाला हे सांगितलंय म्हणून आम्ही आपलं सहज वडिला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. तुमच्या विज्ञानाच्या शाखेत बसो न बसो, पण आपल्या काही परंपरा आहेत, काही लिखित परंपरा, काही मौखिक परंपरा आहे. आमच्या ऋषी मुनींनी सांगत आलेले म्हणून आम्ही आपलं पुढे चालवलंय. संसार करायला परवानगी नसलेला हा महिना. प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक राशीमध्ये संक्रमण असतं सूर्याचं. काय कोण जाणे 10-11 दिवस दरवर्षी असे बाहेर पडतात की ज्याच्यात संक्रमण नसतं, आणि काय कोण जाणे त्याच 3 वर्षाचे हे 10-11 दिवस एकत्र करून हा महिना मागे राहतो. म्हणजे प्रत्येक वर्षातील उरलेला हा मलात्मक भाग आहे. प्रत्येक वर्षाचे 10-12 दिवस खाली पडतात, मागे पडतात, 10-12 दिवस मागे पडतात, आणि मग मागे पडत असताना हा मलात्मक भाग, म्हणून या महिन्याला मलमास म्हणतात. मलमास असल्यामुळे याच्यात संसारातली शुभ कार्य करत नाही. काय कोण झाली या महिन्याला स्वतःविषयी थोडी घृणा निर्माण झाली की अरे काय इतर महिन्यामध्ये थाटामाटात उत्सव संपन्न होतात, पण माझ्या महिन्यामध्ये काही होत नाही. ह्या महिन्याने आमच्या भगवान पांडुरंगा पुढे पदर पसरला की माझा तुम्ही अंगीकार करा. अंगीकार ज्याचा केला नारायणे नित्य तेही तेने वचते, हा निर्वाण आहे. काय कोण झाले पांडुरंगा पुढे पदर पसरल्यामुळं या महिन्याची दया पांडुरंगाला आली, आणि पांडुरंगाने या महिन्याचा अंगीकार केला, आणि पांडुरंगाने स्वतःच नाव या महिन्याला दिलं पुरुषोत्तम मास. त्याला पुरुषोत्तम मास, याला शास्त्रीय लोक पुरुषोत्तम मास म्हणतात. थोडी कमी शिकलेली लोक याला मलमास म्हणतात. अजून कमी शिकलेली माणसं याला अधिकाचा महिना म्हणतात. गावरान टप्पू लोक याला तोंड्याचा महिना. नवीन जावयाच्या दृष्टीने हा महिना म्हणजे वसंत ऋतूचं आगमनच बघा. आणि मग ठेवी नाकीचा मोती गहाण राखी जावयाचा मान. खरं तर हे भाग्य आमच्या पाट्याला आलं नाही. आम्ही पिंपळा खाल्ला मजा, आम्हाला काय याचं सुख असो. तरीही या महिन्याचा भगवंताने अंगीकार केल्यामुळे या महिन्यात जर तुम्ही नामजप कराल तर त्याचं दुप्पट फळ भेटतं. अन्नदान करा दुप्पट फळ भेटतं, अधिक फळ भेटतं. अधिक फलदायी भगवंताने अंगीकार केल्यामुळं संसाराला नाही पण परमार्थाला फलदायी ठरला. आणि म्हणून मग याला अधिकस्य अधिकम फलम ही आमची जुनी पिढी सांगत आली आम्हाला, आणि म्हणून आम्ही तेच पुढे सांगतो. अधिक फलदायी असलेला हा महिना आहे. एरवी 100 पंक्ती घालणं या महिन्यात 1 पंगत घालणं बरोबरीच. एरवी 100 सप्ताह करणं या महिन्यात 1 सप्ताह करणं बरोबरीच आहे. आणि म्हणून तालुक्यात जिल्ह्यात मोठे उत्सव. योगायोगा असं की या संतांचं वर्ष. आणि म्हणूनच सगळ्या दोन्ही तालुक्यातील सर्व भाविक भक्त एकत्र आले. 4-6 महिन्यापासून ही मंडळी आमच्या संपर्कात. तेव्हा आम्हाला चांगल्या तारखा घेऊन द्या, चांगले गुणीजन असावे, आणि मग तुम्ही थोडासा वेळ द्या. मला खरं तर तुकोबारायांचं चरित्र सांगा म्हटले, पण माझ्या मग पंढरपूरचा उत्सवाचा उत्सव संपला. सगळे हिशोब जवळजवळ पंढरपूरचा उत्सव करून आमचे 72 लाख रुपये उरले. आम्ही सगळ्या संस्थांना कोणाला 10 लाख, कोणाला 5 लाख, कोणाला 10 लाख, कोणाला 5 लाख, काल आम्ही सगळे रुपये वाटून टाकले.
कोंबडी घेऊन यायचं आणि कोंबडी झटकून जायचं, हे पोपट व्हायचं. आमचा हात नाही होणार. काल सगळ्या संस्थांना आरटीजीएस, फक्त देहू संस्थांचे 10 लाख रुपये द्यायचे राहिले, ते आज पोहोचतील. सगळ्या संस्थांना कोणाला चेक पाठवले, कोणाला आरटीजीएस. आज पंढरपूरच्या संस्थांना आम्हाला चेक घेऊनच इथून जायचंय. असो, मला हेच सांगायचंय, खूप पवित्र भावनेने महाराष्ट्रात उत्सव चालले. हीच पवित्र भावना मनी मानसी बाळगून आमच्या मान आणि खटाव तालुक्यातील सगळे कीर्तनकार, गायक, वादक, गावगावचे सगळे सप्ताह संयोजक यांनाही वाटलं की संपूर्ण महाराष्ट्र जर या संतांच्या उत्सवाने दुमदुमून निघालाय, तर मग आपलाही भाग दुमदुमून निघावा. आणि काय कोण झाले, पण मान आणि खटाव तालुक्याच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने नाव लिहावं असा हा महोत्सव घडला. सगळे कीर्तनकार, गायक, वादक, सगळी मंडळी आपापले वैयक्तिक मतभेद टाळून आपण विठोबाचा धर्म जागो, त्याच्या चरणी लक्ष लागो या न्यायाला डोळ्या पुढे ठेवून सगळी मंडळी आली. त्यात आमची जुनी महाराज मंडळी, आदरणीय वेदशास्त्र संपन्न शिवानंद भारती महाराज आले आणि आपली सगळी महाराज मंडळी आहेत. सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या अथक प्रयत्नातून हा महोत्सव संपन्न होत आहे. सर्वात जास्त धन्यवाद वडूज नगर परिषदेसाठी जोरदार टाळ्या वाजा, कारण त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली आपल्याला. सगळे आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष यांना खूप धन्यवाद. तालुक्याचे लाडके आमदार, गृहमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गोरे यांनी जवळजवळ 20 लाख रुपयाचा मंडप व्यवस्था करून दिली. जरा टाळ्या वाजा त्यांच्याकडे. खूप सुंदर व्यवस्था करून दिली. मग ज्यांनी ज्यांनी गावागावातून भाकरी पाठवल्या त्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी 8 दिवस खूप सुंदर गायन केलं, आपल्या मराठवाड्यातील रत्न आदरणीय आमचे गजानन महाराज मुंडे, सोपाल महाराज डोळे, खूप वारकरी मंडळी. थोडा बी त्रास नाही, तुम्हाला काही त्रास जाणवला का कधी? आमच्या तिथली लाईट गेली नाही गेली, जेवण दिलं नाही, जेवण हाताने घेऊन खाल्लं. कोणी वाढा नका वाढो, नाहीतर गुणीजन सांभाळणं म्हणजे, एक गुणीजन सांभाळणं म्हणजे 10 हत्ती सांभाळण्यासारखं असो. कसलाही त्रास नाही. मूळ म्हणजे संस्कार वारकऱ्याचे, की आमच्या तालमीतली माणसं आहेत आणि खूप चांगले वादक. परिसरातली सगळी गायक जरा यांच्यासाठी टाळ्या वाजवा. तालुक्यातल्या सगळ्या कीर्तनकारांनी प्रत्येक गावोगावी जाऊन ही उत्सवाची ज्ञानज्योत पेटवली. त्या कीर्तनकार आणि प्रवचनकारांसाठी टाळ्या वाजवा. गावगावचे गाव कारभारी देणगी रूपाने मदत करण्यासाठी पुढे झाले, त्या गाव कारभाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गावगावच्या आमच्या माता मावल्या प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून भाकरी पाठवत होत्या. चुलीपर्यंत ज्ञानोबरात तुकोबरायचं हवे, हीच पवित्र भावना आमच्या सगळ्या कीर्तनकाराची होती. म्हणून या मावल्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आज तूप पोळ्या घेऊन आल्यात महाराज. तूप लावून पोळ्या आणल्या, कोणी भाजी, कोणी भजे, कुरडवड्या, पापड, हा दूध, गावरान तूप. जरा खरंच एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता कीर्तन झाल्यावर प्रत्येकाने 10 जोर आणि 10 बैठक्या काढायच्या, मग जेवायला जायचे. एवढं कष्टाने त्यांनी केलं. अहो काय काय मावल्या रात्रभर झोपल्या नाही, रात्रीच स्वयंपाक सुरू केले त्यांनी. किंवा आमची पांडुरंगाच्या वारकऱ्याच्या मुखात ही पोळी जावी एवढे भावना. जेवायचं मी 2 पोळ्या पप्याच्या आईला मी बांधून न्या घरी, कारण आता ते आपल्याला उरलेले वाटावाच लागतील. तिलाही खाऊ घालाल, मग तीही पुढल्या वर्षी तुमच्या सगळं पारायणाला बसल. गोमू सगळं तिनं पारायण. खूप छान. आपल्या पत्रकार बंधूंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपले ज्यांनी मंडप दिला, कट्टे बंधू, बरोबर आहे ना? कट्टे पाटील, जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांची साऊंड सिस्टीम आहे त्या मुलासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्या बाळाने हे सगळं स्क्रीनवर दाखवलं त्या महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी गोड स्वयंपाक केला, मीठ सुद्धा घेऊन दिलं नाही, नीट जेवा, त्या आचारी बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचं पोलीस प्रशासन यांनी कसली आडी अडचण येऊ दिली नाही, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आपलं इथलं विद्युत महामंडळ ज्यांनी आपल्याला लाईट पुरवली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपला महसूल विभाग, अन्न पुरवठा विभाग, अन्न औषधी प्रशासन, या सगळ्या प्रशासनाने आपल्याला जे सहकार्य, अनमोल सहकार्य केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गावगावच्या संतांच्या पादुका ज्या ज्या संस्थानांनी पाठवल्या
त्या सगळ्या संस्थानांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कोण राहिलं? कोणी राहिलं का? हा? चोपदार मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. छान. तुतारी वाजवणारे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मृदंग वादकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बसा 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 बसा. असा हा आदर्श उत्सव. आणि ते साहेबराव नानाच्या गावचे ते साहेबराव नानांचा विनार होतो त्यांच्याकडे. दिंडीचा नंबर 95 आहे म्हणून आम्ही त्यांचं नाव 95 ठेवलंय. 95. हा बरं एवढं म्हणलं तरी ते ओ म्हणतात. ओळखीचा बुवा असल्यावर जरा हे बघा मग हाऊस आले तर जरा मी ओळखीचा बुवा ओकांड्यावर बसाव पण वाढ हे ओळखीचा असा बरोबर मारते तिथं वाढी घेऊन येतो. असं आमचे आदरणीय धीरज महाराज, त्यांच्याबरोबर असलेले रणसिंगे महाराज, सगळी महाराज मंडळी खूप कष्ट केले या मंडळीने. परवा धीरज महाराजांना चक्कर येऊन पडली, शुगर साखर कमी झाली, बीपी काय वाढला काय अमुक ऍडमिट केलं. म्हणजे का 2 दिवस जेवणेच नाही. म्हणजे हे कष्ट करणाऱ्याचं ज्याचं जळतं त्यालाच कळत. घरी बसल्या बसल्या टिप्पण्या करणं सोपं राहतं, पण कष्ट करणाऱ्यालाच कळतं. रणांगणाचं काय सुख आहे हे त्यात उतरणाऱ्याला कळतं. तुका म्हणे बऱ्या सांगताची गोष्टी रणभूमी दृष्टीनं पडता. तुकोबरा म्हणतात रणांगणाच्या गोष्टी घरी बसून गादीवर बसल्या बसल्या काही करता येतील. रणभूमीचा उतरा, शौर्याने लढा, मग कळत तुम्हाला हे रणभूमी कशाला म्हणतात. घरी बसून काही होतं. आणि म्हणून खूप धन्यवाद. अतिशय आनंदाने महोत्सव पार पडला. थोडंफार कमी जास्त होतं, पण सकाळीच मला यांनी बातमी दिली की तोंडाला तोंड मिळत. आणि जरी काही कोरोना सोडलं एखाद्या संस्थांना देऊन टाकून पेपरला बातमी देऊन मोकळं व्हा. कोणी कोणाच्या खापण्या काढू नका एवढे हात जोडून विनंती आहे. आपला वारकरी संप्रदाय इथंच मागं राहिला महाराज. करायचं तर नाही पण पाय वाढायला 1 नंबर माग खूप. अहो मिर्झा राजांना छत्रपती शिवबाराजे काय म्हटले होते, गादीवर तुम्ही बसा ना, औरंगजेबाला कशाला बसा, तुम्ही गादीवर बसा. राजपूत आणि मराठा जर एकत्र झाले तर आपण अख्ख्या भारतावर काही जगावर राज्य करू. मिर्झा राजे बोले तसे कोणी जुळत असतं का? याचे काही नेभडक विचाराची माणसं असतात, कर्तृत्व शून्य माणसं असतात ना. म्हणून माझी विनंती की आपण सगळं हिशोब तुम्ही सगळ्या मंडळीने पारदर्शक ठेवलाय. फक्त ते हिशोबावर कोणाला टार्गेट करू नका गड्या, एवढी विनंती. याला चाल दिली त्याला नाही दिली, याला वाजवायला दिलं त्याला नाही दिलं, याला म्हणायला दिलं त्याला नाही, हे सगळं गौण आहे. माझ्या ज्ञानोबर आहे तुकोबराचा उत्सव झाला हाच अभिमान आपल्याला पाहिजे. कौरव पांडवाचं युद्ध सुरू झालं, कौरवांच्या शंखनाद सुरू झाला. तर कौरवाच्या सेनापतीने शंखनाद वाजवला, मग युवराज, मग इतर सेनानी. अगदी सुटेबल पद्धतीने कौरवांची प्रारंभाची सुरुवात खूप छान झाली. कौरवांचा प्रारंभ चांगला झाला. पांडवाचा सेनापतीने वाजवायच्या आधी दुसऱ्याने शंख पोकला मार. पांडवाची सुरुवातच चांगली झाली. कोणीतरी युधिष्ठिर तक्रार घेऊन गेले भगवान कृष्णा, अरे कौरवांची सुरुवात अतिशय सुटेबल झाली, सेनापतीने प्रथम वाजवला मग बाकीच्याने शंख वाजवणे. पद्धतशीर सुरुवात झाली. आपल्यात कायच्या कायला मिळ नाही. आंधळ्याची वरात भैऱ्याच्या घरात, येण्याचं भांडण बोक्याच्या दारात, कोणी शंख वाजत आहे, कोणी कुठं आरडत आहे, कायच्या कायला मिळ. भगवान कृष्ण म्हणले कोणी शंख वाजव, तिकडं लक्ष देऊ नका. मग कौरवांना ठोकायचं एवढं साध्य द्या नाताळा. शंख कोणी वाजव, कोंबडा कोणाचाही आरडला तरी चालत. जागा मला आणि हे खूप झालं. उत्सव मान खटावच्या भूमीत 1 नंबर झाला. हेच महत्वाचं आहे. आपला मान सन्मान गवणे विठ्ठल. खूप खूप स्वच्छ मनाने तुम्ही हा प्रारंभ केलाय. आज त्याचा कळस आहे, काल्याचं कीर्तन आहे. दोन्ही कीर्तन मलाच दिली होती. या निमित्ताने काल्याला अभंग गोड घेतलाय. जो परिपूर्ण परब्रह्म व्यापक गेमाये, तो गोकुळी गायी चालित आहे. पहाऊ भलना भक्ती प्रेमासे, शिदोऱ्या चोरोनी खाय वेगेसी. या अभंगात शांती ब्रह्म एकनाथ महाराज ते अवाक मनस गोचर परब्रह्म तत्व गोकुळातील गोपिकांची आणि गोकुळातील गोपाळांची प्रेमयुक्त भक्ती पाहून कसं बोललं आजच्या अभंगात नाथराय सांगतात विठ्ठल.
या जगावर जर तुम्ही नजर टाकली तर आपली एक गोष्ट लक्षात येईल, या जगात आलेला प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीला बोललेला आहे. विठ्ठल मानवी जीवनाला आलेला मानव एकदा सुषुप्तीतून जागृतीत आला किंवा सुषुप्तीतून स्वप्नात गेल्यानंतर तो आपल्या पंच ज्ञानेंद्रियाला घेऊन तो जीवात्मा या जागतिक विषयापर्यंत जातो. या जगामध्ये जेवढे पंच विषय आहेत तिकडे धाव घेतो. मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती. भगवंत 15व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुना, जीवात्मा आपल्या मनासकट पंचेंद्रियाला घेऊन या जगात जातो. जगात गेल्यानंतर त्यामध्ये जी अंतःकरण वृत्ती असते ती अंतःकरण वृत्ती खूप चिकित्सक असते. जी अंतःकरण वृत्ती या जगाकडे जाते, धाव घेते, ती चिकित्सक असलेली अंतःकरण वृत्ती पदार्थ योग्य आहे की अयोग्य, ग्राह्य आहे की अग्राह्य, वंद्य आहे की निंद्य, याची ती चिकित्सा करते अंतःकरण वृत्ती. आणि एकदा का त्या वृत्तीच्या लक्षात आलं पदार्थ निंद्य आहे, पदार्थ अयोग्य आहे, पदार्थ डावलण्यासारखा आहे, तर अंतःकरण वृत्ती या जगापासून उभ्या पावलाने मागे फिरते. त्या पदार्थाला भुलत नाही. पण एकदा का अंतःकरण वृत्तीने तो पदार्थ पाहिला आणि तो पदार्थ त्या वृत्तीला आवडला, पदार्थ योग्य आहे, गोवट आहे, सुंदर आहे, लक्षात आलं का अंतःकरण वृत्ती त्या पदार्थाच्या आकार होते आणि सारखी आकार होते आणि सारख्या गिरत्या घालते. त्या अंतःकरण वृत्तीला त्या पदार्थाची चट लागते. अंतःकरण वृत्ती त्या पदार्थाला सोकावते. जे या मनाचे एक बार निकिले, जे देखील या गोडीच्या ठाया ते सोके ज्ञानोबराय वर्णन करतात. ही वृत्ती भली मोठी चिकित्सक. तिला का एखादा पदार्थ आवडला का वृत्तीला त्या पदार्थाची चट लागते. वृत्ती त्या पदार्थाच्या नादात रंगून जाते. आजच्या अभंगाच्या भाषेत वृत्ती त्या पदार्थाला भुलते. म्हणून सांगून गेलो की हे सगळं विश्व भुललेलं आहे. या जगात कोण भुललेला नाही. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या पदार्थाला भुललेला आहे. विठ्ठल काय सांगताय हो. कोणीतरी जगद्गुरु तुकोबारायांना भेटलं. जगद्गुरु तुकोबाराय एखादा राग गाऊन दाखवा ना. तुकोबाराय म्हणतात खूप राग गावा असं वाटतोय, पण ऐकणारी माणसं गायनाला नाही नको त्याच गोष्टीला बोलले. क्या गाऊ कोई सुरने दाखवा. चारुकेशी, गिरवाणी, वाकेदार, गुणकली, रागधानी, नवीन राग आठवले पाहिजे. काय काय तेवढेच 2-4 राग येते. मालकंस, शिवरंजनी, भैरवी, नवीन शिकावा, जरा नवीन बसवा, नवीन भांडवल काढा. काढत नाहीत बा. क्या गाऊ कोई सुननेवा. तुकोबाराय दाखवा एखादा किरवाणी गाव. तुकोबाराय म्हणतात खूप गावा वाटतोय, खूप वाटतोय की कलावत
जग भोला रे, सगळं जग बोललेलं आहे. क्या गाऊ कोही सुनने वाला, देखे तो सब जग ही बोला. प्रत्येक जण कशाला कशाला बोललेला आहे. प्रत्येकाची अंतकरवृत्ती कोणत्या ना कोणत्या पदार्थाला बोललेली आहे. सगळं जग बोललेलं आहे. पण मग तुम्ही समजून सांगा ना. एखादा मनुष्य जर एखाद्या गोष्टीला बोलला, त्याला कितीही समजून सांगितलं तरी ते ऐकत नाही. हे तुका जग भोला रे, कह्या न मानत कोय, हात पडे जब काल के, मारत फोरत ढोय. हिंदुस्थानी अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, कहे तुका जग भोला रे, कह्या न मानत कोय. किती समजून सांगितलं तरी ऐकत नाही. एखादा जर बोलला ना महाराज तर किती समजून सांगा, ते आपल्याच नादात, ते ऐकणारच नाही. काल परवा पुण्यात दारू पिऊन काही माणसं मेली, बरं का, 17-18 माणसं मेली. आणि ती बातमी पेपरला आली. पेपरला बातमी आल्यावर बायको मालकाला म्हणले, पेपर वाचला का? मालक म्हणे, काय झालं? काय बातमी आली पेपर? मालक म्हणे, कोणती आली? अहो, पुण्यामध्ये 2 दिवसापूर्वी दारू पिऊन 18 माणसं मेली. कशाला दारू पिता? काय पडले त्याच्या वाचून? मालक जरा नादिक होता. एका गाडीमागे गेलेलं होतं. नाद असावा पण नादिक नसावा. गाडीच्या मागचे वाक्यही भले मोठे उद्बोधक आलं वया राजीवा बरं ठीक आहे, मी पळतो तू का सोडतो. बरेच उद्बोधक. त्याच्या ट्रकचे तर जास्तच उद्बोधक असतात. वाचा जरा पेपरला बातमी काय आली. पुण्यामध्ये दारू पिऊन 18 माणसं मेली. अहो, आपल्या कुंकुमाच्या कुंकवाची काही काळजी, लेकरं बाळ उघडी पडतील, नका दारू पिऊ. तुम्हाला दाखव पेपर. पेपरला खरंच बातमी होती. पुण्यामध्ये दारू पिऊन 18 माणसं. त्याने चष्मा काढला, खाली ठेवला, डोळे पुसायला लागला. बायकोला वाटलं काहीतरी फरक झाला. आता तो दारूला घोडलेला गाडी होता. बोललेले पण ऐकत असतात. तो म्हणला, आजच बंद, आजच बंद. म्हणल्यावर बाईला तर एवढा आनंद झाला. लगेच किलोभर पेढे आणले. गावाला वाटायला लागले. तो म्हणला, ए वेडे, पेढे का वाटते? ती म्हणली, तुम्ही म्हणले ना आजच बंद दारू, आणि मग म्हणून पेढे वाटते. तो म्हणला, आजच बंद म्हणजे दारू नाही, पेपर बंद. त्याला म्हणतो, हे तू का जग भोला रे, कया न मानत कोय. एखादा जर एखाद्या वस्तूला बोलवला ना, त्याला किती समजून सांगा, ते ऐकत नाही. असं सगळं विश्व बोललेलं आहे. सगळं जग बोललंय बा. देखे तो सब जग ही बोला. मग सांगा बरं, कोण कशाला बोललंय? आता ते मला कसं सांगता येईल? मी काय मन कावडा आहे का? कोणाच्या मनात काय काय सांगताय? मनात कोण कशाला बोललाय? कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, जिसका हुआ लगन वो उसी में मगन. कोण कशाला बोलला असं नाही, कसं सांगते? पण तरी संत वाङ्मय काय सांगते? सांग. संत वाङ्मय सांगते, जीव बोलणे पंच विषयाला, साधू बोलणे भगवंताच्या रूपाला, भगवंताच्या वेणू माधुरीला. बरं. आणि देव बोलला गोकुळातील गोपिकांची आणि गोपाळांची प्रेम भक्तीला. विठ्ठल सर्वात प्रथम तुम्ही आम्ही सांसारिक माणसं. तुम्ही आम्ही सांसारिक माणसं कशाला बोललो? तुम्ही आम्ही सांसारिक माणसं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच विषयाला बोललो. विषय ओढी बोलणे
महाराज तुम्ही सातारची शाक भाजी रोजच खाता, एवढे 8 दिवस मराठवाड्याचा ठेचा खाऊन पहा. खूप जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, तुम्ही आम्ही संसारिक माणसं पंचविषयाला बोललो. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, या जगात भिकाऱ्यापासून राजापर्यंत किती जरी पळाले, पंचविषयाच्या पुढे कोणी जात नाही. वैकुंठवासी वेदांत केसरी परभणीकर गुरुजींनी एक वाक्य लिहिलेलं सांगतो. त्यांनी लिहिलंय, इंद्राला जे इंद्राणीपासून सुख आहे ना, त्याचीपासून जे सुख आहे तेच सुख इतर डोकराला डोकरीनीपासून भेटत. काही फरक नाही, काही फरक नाही ते म्हणा. परभणीकर गुरुजी कधी जर आळंदीला आले, पंढरपूरला गेले तर परभणीकर गुरुजीची पुस्तकं विकत घ्या. डोळ्यात अंजन घालणारी पुस्तकं, खूपच गोड, मग शांत बसून अंतरंगात वाचत बसावी अशी गोड पुस्तकं. जीवाची धाव किती पंचविषयापर्यंत, शब्द स्पर्श रूप रस गंध ज्ञानोबा या पंचविषयासाठी 5 पव्या घालतात. मनाच्या रथी ओळगे, श्रवणेंद्रियाच्या द्वारा निघे, शब्दाची निघे राणा माझी. काय माणसाला शब्द विषयाची आवड. आताचा कोणता तरुण बघा कानात वायरी घातलेल्या, काय ऐकत देवालाच माहिती. असं वाटतं का त्यांना की कधी चाली ऐकाव्या, काही गवळणी ऐकाव्यात, निळोबरायच्या गवळणी. आमच्या ते हनुमंत महाराज मते यांच्या 5000 चाली आहेत युट्यूबवर. हनुमंत महाराज मते यांचं चॅनल आहे. ते शिकले भगवान भाऊ येडशीकरांकडून, सद्गुरू भगवान भाऊ येडशीकर शिकले बंकट स्वामी महाराज. सगळ्या बंकट स्वामीची चाली आज युट्यूबवर उपलब्ध आहे. लोक ते ऐकणारच नाही. मग हाताला धरलं या, काही ऐकत येत नाही. माझं म्हणणं आहे, तुम्ही कानात वायरी जरूर घाला, पण निदान गाडी चालवताना घालू नका. मागच्याने दिलेला हॉर्न तुम्हाला ऐकूच आला पाहिजे. पुढच्याला तुम्ही हॉर्न दिला त्याला ऐकू गेला पाहिजे. अरे काढच्यानी 2-3 दिवसापूर्वी आम्ही आपल्या गाडीने चाललो होतो. आमच्या ड्रायव्हरला फोन आला आणि ड्रायव्हरने आपली गाडी थोडी कमी वेगात घेतली. तेवढ्यात मागून एक रिक्षा ओव्हरटेक करून गेली. ड्रायव्हरचा फोन संपला, आम्ही निघालो आपल्या कार्यक्रमाला. पुढचा रिक्षावाला, आम्ही 50 वेळा हॉर्न दिला, पण रिक्षावाला काय माग बघत नव्हता. म्हणलं बघतोय रिक्षावाला, पण माग काय रिक्षावाला काय माग पाह. 50 वेळा हॉर्न दिला आम्ही 15 मिनिटात. त्याने काय आम्हाला साईड दिलीच. मी आमच्या ड्रायव्हरला म्हणणार, असं कवर चालायचं. आमचा ड्रायव्हर म्हणणार, रिक्षाच्या मागे एक वाक्य लिहिलंय ते वाचा. त्याच्या मागे वाक्य लिहिलं होतं, हे असंच चालायचं. पुढं थोडा मोठा रोड आला बघा, आपली गाडी पुढं काढली आणि मग त्याला गाडी आडवी लावली. म्हणजे 50 वेळा हॉर्न दिला, झोपा काढतो कोणा हॉर्न ऐकून आला का. मग तो खाली होता, राहू रामकृष्ण रामकृष्ण महाराज दिसतं. ते म्हणजे मला ऐकूच नाही आलं. मी कानात हेडफोन घालून गाणे ऐकत चालवता. वा काय गाणे ऐकतो. अरे मला तुझ्यामुळे आम्हाला केवढी मोठी अडचण. कानातल्या वायरी काढ, मग रिक्षा चालवतो ना. हो, कानातल्या वायरी काढण्यात ते आपल्या रिक्षा चालायला लागला. आम्ही आपली गाडी पुढे काढली. मी आपल्या काचातून मागं पाहिलं, रिक्षाच्या पुढे एक वाक्य केलेलं होतं, काय पुन्हा भेटूया. याला माहिती शब्द विषय, शब्द स्पर्श. काही माणसं स्पर्श विषयाला बोलले. ज्ञानोबा वर्णन करतात, तोची प्रकृतीचा वाघोरा, करी त्वचेची मोहरा, स्पर्शाची भोरा वना जाय. स्पर्श विषयाला असल्या उन्हाळ्यात भर दुपारी 2:30 वाजता गरम चहा पिणारी माणसं मी तुम्हाला दाखवते. 2:30 वाजता हायकने चहा मागणारी काय काय भर उन्हात चहा पिते महाराज. काय लोकांना कडक द्या जरा, कडक एकदम कडक चहा पिते असल्या उन्हाळ्यात. आणि कडक थंडीत भर दुपारी कोल्ड्रिंक्स पिणारी माणसं मी तुम्हाला दाखवते. काही माणसाला स्पर्श विषयाची आवड, काहीला उष्ण स्पर्श आवडतो, काहीला थंड स्पर्श आवडतो. एक माऊली स्वयंपाक करत होती, तिथे एक जेवायला मनुष्य आला. माऊली म्हणजे जेवशील का. तो मला हा का नाही. बसला जेवायला. माऊलीने लगेच भाजी वाढली ताटात आणि पहिली चपाती लाटली होती. तर काही भागात पोळी म्हणतात, काही भागात चपाती म्हणतात. पहिली चपाती वाढली त्याला, गरम वाफा निघत होता. त्याने ती चपाती अवघ्या 1.5 मिनिटात खाल्ली. मावशी म्हणजे चांगला झाला कसा करतो ना. मावशी स्वयंपाक खरंच चांगला झाला, पण चपाती आणखी गरम पाहिजे होती. मावशी म्हणजे बाबड्या तुला पहिलीच चपाती वाढली, फक्त टोपल्यातून वाटली, दुसरी तव्यावर आहे. नाही म्हणलं आणखी गरम वाढ.
तिने तव्यावरली चपाती उलथण्यावर घेतली, टोपल्यात नाही त्याच्या ताटात टाकली. हा पण त्याने तीही चपाती अवघ्या 1.5 मिनिटात खाल्ली. मावशी म्हणजे गरम आहे का? तो म्हणला आणखीन गरम पाहिजे. आता म्हातारीने हुशार, म्हातारीने परत चपाती लाटली, तव्यावर भाजली. आता तव्यावरली चपाती टोपल्यात नाही टाकली, उलथण्यावर सुद्धा नाही घेतली. मग तवाच पकडीत टाका, तवा त्याच्या पुढे करा. म्हणजे तव्यावर मोडून खा. पठ्ठ्याने तव्यावर मोडून खाल्ली. मावशी मध्ये चपाती गरम आहे का? तो म्हणला आणखीन गरम पाहिजे. बहुतेक मावशी आपल्या मान खटावचीच होती. मुडद्या आता चुलीत बसून खा. उष्ण स्पर्श, शब्द स्पर्श रूप कोणे एके अवसरी निघोनी नेत्राच्या द्वारी रूपाच्या डोंगरे सैरा हिंडे. हल्ली लोकांना रूपाचं खूप आकर्षण निर्माण झालं. तुम्ही वडूजला बस्ता बांधायला आले लग्नाचा, मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे. कापड बाजारात गेले, कापड दुकानापुढं स्टॅच्यू उभे केलेले, म्हणजे प्लास्टिकचे पुतळे, बाई माणसाचे पुतळे, गडी माणसाचे पुतळे. गड्याच्या पुतळ्याला गड्याचे कपडे राहतात, बाई माणसाच्या पुतळ्याला बाई माणसाचे कपडे राहतात. तुम्ही कापड दुकानापासून चालले आणि तिथं गड्याचा बी पुतळा असतो आणि बाईचा बी असतो. प्रामाणिकपणे सांगा तुम्ही कोणाच्या पुतळ्यात वर बघा. तुम्हाला 45 शब्द खरं सांगा. रूप विषयाचं आकर्षण. इथं बसलेल्या सगळ्या पुरुषांना माझी विनंती आहे, प्रामाणिकपणे सांगा, लग्न करताना तुम्ही मुलीत काय पाहून लग्न केलं होतं? लग्न केल्यावर ही गाथा पारायण करेल, ज्ञानेश्वरी पारायण करेल, माळकरी आहे की नाही, खानदानी वारकरी की नाही, हे पाहून लोक लग्न करत नाही. मग रंग रूप पाहून लग्न करतात. पण लग्न करताना कधीच रंगावर जायचं नाही. का? कारण काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावली. लगेच आम खाजू नका, तेव्हा काय आम खाजायला नाही, त्याला गाण धडवायला ते आम खाजू लागले. ऐका मावली, रूपांचं आकर्षण जीवाला. जीव म्हणले शब्द स्पर्श रूप रस, रसनेची वाटा निघो निघा सुभटा, रसाचा चिदरकोटा भरो लागे. गंध येण्याची ग्रहाणे देहे शुकरी निघणे, गंधाची दारुणे आडवे लंगी. ज्ञानोबराय वर्णन करतात. जीव बोलले पंचविषया. वर्ग क्रमांक 2 साधू. साधू कशा बोलले? साधुत्वाला प्राप्त झालेल्या गोपिका, यथाव्रज गोपिका. असं नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी ज्या गोपिकांचं वर्णन करतात, त्या साधुत्वाला प्राप्त झालेल्या गोपिका भगवंताच्या वेणूला भुलल्या, भगवंताच्या रूपाला भुलल्या. भुलविले वेणूला कुंजवनात जाऊन देव वेणू वाजवायला लागले.
या वेणूला साधुत्वाला प्राप्त झालेल्या गोपिका एवढ्या बोलल्या की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एक गोपिका सकाळ सकाळ दात घासत होती. ब्रशवर पेप्सोडंट मिसवा पतंजली असं आता बरं सगळ्याचे ब्रँड वाचायला आपण काय घातलाय का सकाळ सकाळ दात घासत काय कोण जाणे. पण त्याच गावाचं त्या दिवशी वराड चाललं होतं. वराड निघाले लंडनला निघालं होतं आणि वराड मग वाचन तरी चालले होते महाराज. हे ढोल वाजवत होता भोम भोम परांडा भोम भोम परांडा. ताशा वाजवत होता कोपरगाव 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 असाच वाजवत होतो बघा. ताशा वाजवतोय झांज वाजवतोय सगळं खोळखोळा वाजवतोय मोठ्याने वाजत गाजत वरात चालली. ही दात घासत होती. काय कोण जाणून केवढ्या भगवान श्रीकृष्णाने वेणू वाजत सुरुवात केली. एवढी मोठी वरात वाजत गाजत दारापासून गेली. पण माऊलीने वरातीकडं पाहिलं नाही. सहसा बाई माणसाचं वरातीवर खूप ध्यान असते. महाराष्ट्रात एक प्रसिद्ध कीर्तनकार जेवत होते दुसऱ्या मजल्यावर. दारातून वरात चालली होती आणि ते जेवत असताना बायको वरात पाहायला डोकावलं. यांना भाजी घ्यायची होती. ते म्हणले अगं भाजी ताटातली संपली जरा भाजी वाढ ना. बायको म्हणजे थांबा ना मला जरा वरात पाहायची. आणि बायको वरात पाहते. हे दुसऱ्यांदा म्हणले अगं 5 मिनिटं थांबले जरा वरात गेली असं वाढ ना. तिने थांबा ना नेमकाच नवरदेव नवरी आली मला वरात पाहायची. अगं वाढ ना अगं मला वरात पाहायची. 3दा म्हटल्यावर यांनी हात धुतला. ती मग आली काय 15 मिनिटं थोडा दम नाही धरला मला वरात पाहायची. चांगले कीर्तनकार होते आधी. त्याने तुला वरात पाहायची ना तुला वरातच टाकतो. ते कीर्तनकार जेवून जी उठली. लग्न केलं दुसरी वरातच घेऊन गेली. काय केलं म्हणजे तुला वरात पाहिजे ना माझीच घटना आहे. फक्त नाव विचारू नका. कीर्तनकाराचं नाव विचारू नका. काय काय कीर्तनकारला येईल सावरा असो. एवढी मोठी वरात चालली पण ती गोपिका त्या वरातीकडे पाहिजे. दात घासता घासता तिचा प्रश्न इकडंच राहिला आणि ती फक्त भगवान श्रीकृष्णाचा वेणू ऐकत होती. काय बोलली होती विठ्ठल मुखा माझी हात तो प्रश्न असाच राहिला. वा देवारती नाही के जन्मात करी श्रवण श्रीकृष्ण वेणू गीत. आणि भाग्य असेल महाराज त्यांचं. स्वामी तुकयाचा स्वामी तुकयाचा स्वामी तुकयाचा स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथमा स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ
अक्षय भगवंताच्या वेणूला गोपिका भुलल्या. निवडोबरायची खूपच छान निवडली मला. वेणू वाजवित यमुनेच्या तटी, उभा कानया सावळा जगदेठी, होवती गोधनी हो गोवळाच्या थाटी, ऐकोनी गवळणी धावती उठावटीवा, ऐसा जन्मन मोहन रंग जवना, गुणी गुणातीत नंदाचा कोसळा, करुणी अकर्ता सृष्ट्यादी रचना. भगवंताच्या वेळेला कोण कोण बोलवलं सगळी यादीच दिली. चर भूचर खेचर वनचर, चर भूचर खेचर वनचरे. म्हटलं पाहिजे मला, काय गवळण नाही आता. लोक हे म्हणत नाही. मग वाकून टाक रडू नको बाळा, मी पाण्याला हो जरा हे म्हणा. खास हो. चर भूचर खेचर वनचरे, लुप्त होनिया वेणूची स्वरे, राहिली तटस्थची मानसे शरीरे, निलती वैरभाव एकत्र परस्परे. परस्परांमधला वैरभाव विसरला मान. भगवान श्रीकृष्णाचं वेणू वाजन सुरुवात झाली. तुतारीवाले पिपाणीत पिसाले, पिपाणीवाले घड्याळात पिसाले, पाशालावाले तदुच्यात पिसाले, वैरभावच विसरला. निलती वैरभाव एकत्र परस्परे. खूप सुंदर वर्णन केले वा विठ्ठल. वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे, वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे, वैरभाव संपला. एवढी भूल पडली सगळ्यांना भूल पडली. तृणचारा चरू विसरली, गाई व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी पुढे निवांत नाही, वैरभाव सगळं विसरली. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रवी मंडळ चालता स्तब्ध होय, शेष कुर्मावरा चकित राहे, बाळास्तन देऊ विसरली माय. वृंदावनी वेणू कवनाचा मायवाजे. शिव बोलले पंचविषयाला, साधू बोलले भगवंताच्या वेणूला. ठीक आहे, पण देव कशाला बोलला? तर देव बोलला गोकुळातील गोपाळांची आणि गोपिकांची प्रेमयुक्त भक्ती पाहून बोलला. नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या
अंगीकारी. तसा पांडुरंग परमात्मा नामदेवरायाची भक्ती पाहून बोलाला वा. तसं हे गोकुळातील अवाङ्मनस गोचर परब्रह्म तत्व गोकुळातील गोपिकांची गोपाळांची प्रेमयुक्त भक्ती. काय प्रेम असं त्या गोपाळांचं आणि गोपिकांचं भगवंत. त्या प्रेमाला उदाहरणच नाही. निरुपमेय वा. एवढं भगवंतावर प्रेम केलं की भगवंत हे त्यांना बोलला पहाव बोलला भक्ती प्रेमाशी प्रेमयुक्त भक्ती पाहून बोलला. एवढा बोलला त्यांच्या घरचं भेटत नाही तो चोरून खायला लागला वा. शिदोऱ्या चोरोनी खाय वेगेशी. काय होतं त्या शिदोऱ्यात? 5 पोळ्या भगवत भक्ताचं खावं. काय देवाला भगवत भक्ताच्या घरची शिदोरीची आवड. आता काय सांगा बरं. काय होतं हे बाबा इतकं नको खाली सोडू. हा ना एखादा फास घ्यायचा नाही घेवर बाबा विठ्ठला. शिंके लांबाविले दुरी व्हायचं वा. काठी आहे आपली फोडायची. विश्वास मला आहे का ती काठी आणलेली का? बरं ऐका. भगवंत शिदोऱ्या चोरोनी खाय वेगेशी. त्या गोपिकांची आणि गोपाळांची एवढी भक्ती. देवाला वाटायचं त्यांचं खावं. कधी कधी देणार नाही चोरून खायचं. माऊली सज्जनाचं मागून खावं आणि आधमाचं खाल्लं असं तर ओकून टाकावं. ज्ञानोबराची ओवी आधमाची अण्णा खादली या की जेव म्हणा. माऊली म्हणते आधम माणसाचं खाऊच नाही. लय आग्रह केला तर सांगत जाता मी निर्जला झालेली आहे. काही माणसाच्या घरी जाण्याचा योग येतो. त्याने किती आग्रह केला तर खायचं नाही का? ज्याने देवाचं गावाचं भावाचं लुटून खाल्लंय. वैकुंठवासी नामदेव आप्पा शामगावकरच्या भाषेत देवाचं गावाचं भावाचं खातो याचं वजन वाटवणं होईल. आधम माणसाच्या घरचं खाऊ नये. जरी खाण्याचा बळजबरीने योग आला बाहेर जावं आणि ओकून टाकावं. आधमाची अण्णा खादलिया की जे वमना. पण एखादा जर सज्जन असं गरीब आहे छपरात राहतोय पण सकाळी काकडा म्हणतोय. शिदोरी ज्ञानेश्वरीचे वय वाचतोय. 2-2.5 अभंग वाचतोय. संध्याकाळी सगळं घर एकत्र बसून हरिपाठ म्हणतोय. एकादशी सोमवार दररोज घरात रोज टाळ वाजवतोय. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झालं ती टाळ. तिथं मागून खावं. सज्जना घरचे अन्न बळेची खावे मागून. माथा असते तोंड तरी अन्य भक्षितो उदंड. धर्माघरचे अन्न महान पण ही आमची उदरे लहान. तेव्हाचा हरिपाठ प्रकरण मागवा. नातरांनी नामदेवरांनी खूप छान लिहिले. मग वारकऱ्याच्या घरचं मागून खावं म्हणून देव वारकऱ्याचं मागून खातो. 5 पोळ्या 5 पोळ्या नाही 11 पोळ्या. देवाला आवडतात म्हणून तुम्हाला पोळ्या सांगितल्या. मी खात्री सांगतो आज देव गोकुळ वृंदावनात नसणार आहे. मग वडून पोळ्या खाणार. ज्या पावलीने आणल्या त्या माऊल्यांसाठी एकदा जोरदार काढावा.
चोरोनी खाय वेगळीच. वा. परवा आमचा पंढरपूरला काला झाला. मंगळवेढा आणि पंढरपूर 2 तालुक्याच्या पोळ्या होत्या. मला 20 लाख पोळ्या होत्या. 20 लाख. जवळजवळ 5 ट्रक भर कोरडा वड्यान पापड होता. 5 ट्रक. 5 ट्रक भजी. कोणी म्हणत भजे भाजी ट्रकातून टाकायचा. भजे खा कोणी तर भाव नाही. आणि 7 टन आंबेरस होता. 7 टन. वा. एसी मध्ये होता. एसी गाडी आली देवस्थ ठेवायला. मला लोकांनी तर आंबरस खाल्ला पण बाटल्या भरून न्यायला म्हणलं द्या. एका जनार्दनी मांडलेले दुकान देतो बोलावी नसतो. देवाला पारकऱ्याची पोळी खूप आवडत. मला शिदोऱ्या चोरोनी 5 पोळ्या 3 भाकरी 1.5 कारणावाला 1 पोळी आंबा झालेले वैना जोडी आमची ठकवली खाल्ली शिदोरी. शिदोऱ्या चोरोनी खाय वेगळीशी देवभक्ताची शिदोरी खातो. पहाव भुलला भक्ती प्रेमाशी. काय भगवंत भक्ताच्या प्रेमाला बोललाय. भक्तीला बोललाय. काय बोलायचं बोलायला जागाच नाही. बा ठीक आहे. पहाव म्हणजे कुठं पहा. वेदात पहा. जो बोललाय त्याचं वर्णन वेदाने केलं. कसं केलं. अभंगाच्या पहिल्याच्या परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये. वा. जो म्हणताने परोक्षाने अपरोक्षतेने सांगितले की जो सदैव सहसा लवकर अपरोक्षत्वाने प्राप्त होतो. सदैव काही परान्मुख जीवांना तो सदैव परोक्ष आहे असा जो आणखी वर्णन केलं. परिपूर्ण कशाला म्हणायचं. परिपूर्णता 2 प्रकारची. एक आहे सापेक्ष परिपूर्णता आणि एक आहे निरपेक्ष परिपूर्णता. सापेक्ष परिपूर्णता म्हणजे काय. ज्याला पूर्ण होण्यासाठी कोणाची तरी अपेक्षा. आणि निरपेक्ष परिपूर्णता म्हणजे ज्याला कोणाची अपेक्षा नसताना जे परिपूर्ण आहे. तुम्हाला आम्हाला जी परिपूर्णता प्राप्त होती ती सापेक्ष परिपूर्णता. जेवले पोटभर जेवलो यथेष्ट बक्षिले पोट धाये तव मने हरी पुरे. आता आपलं पोट कधी भरलं. आपल्याला भाकरीची अपेक्षा आहे. आपल्या परिपूर्णतेला अपेक्षा आहे पोळीची भाकरीची भाजीची. उजनी धरण भरले. अरे हो पण कधी भरले. भीमा नदी गेली, इंद्रायणी गेली, भामा गेली, घोड नदी गेली, कुकडी गेली, अशा अनेक नद्या गेल्या तेव्हा उजनी धरण भरले. उजनी धरणाची परिपूर्णता ही सापेक्ष आहे. त्याला भीमा भामा आदी तीर्थांची अपेक्षा. जायकवाडी धरण भरले त्याला अपेक्षा आहे प्रवरा नदीची, गोदावरी नदीची, मुळा नदीची. कोयना धरण भरले कृष्णा नदीची, आदी नद्यांची अपेक्षा आहे.
पण समुद्र भरला हे वाक्य चुकीचं आहे. भरला नाही तो कायमच भरलेला आहे. जो यथालाभे पोखे यथालाभे तोखे अलाभे न पारुके पारुसे विन न सुखे समुद्र कैसा आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापः परिषन्ति जसा समुद्र हा परिपूर्ण आहे. नद्या गेल्या काय आणि नाही गेल्या काय तरीही तो जसा भरलेला आहे तो तसाच आहे. बस ते परब्रह्म असंच परिपूर्ण आहे. निरपेक्ष परिपूर्ण आहे. कशाची अपेक्षा नाही. पण काय कोण जाणे त्याला कशी अपेक्षा निर्माण झाली. निष्काम तो झाला कामाशी लंपट गोपिकांची वाट पाहत वैसे गोपिकांची वाट पाहे द्रुमातळी मागोता निहाळे न देखता वेळोवेळा पाहे पंथ गोपिकांचा तुका म्हणे वाचा नातुडे जो जप जो परिपूर्ण परब्रह्म त्याला का म्हटलंय. परा पश्यंती मध्यमा वैखरी या चारही वाण्याच्या पलीकडलं यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास ज्ञानोपराय वर्णन करतात. धावो न पवता जयाचा मनेशी मुरडे वाचा यन मनसा न मनोते असं केनोपनिषदामध्ये सगळ्या वाण्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे. ते लांबवायचं नाही मला. मी उपनिषदातलं सांगायला बसलो तर तुमच्या डोक्यावर नाही फार मांडवून जाईल सांगतच नाही. आणि म्हणून यन मनसा न मनोते येनाहुन मनोमतम तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते असं आदरणीय शिवानंद भारती महाराज यांनी उपनिषदाच्या खूप कुस्त्या केलेल्या आहेत. असं जे परब्रह्म आहे परिपूर्ण परब्रह्म व्यापक पहिल्या चरणातही व्यापक शब्द आलाय शेवटच्या चरणातही आलाय. पहिल्या चरणातला व्यापक शब्द कार्याला व्यापून आणि शेवटच्या कारणातला व्यापक शब्द कारणाला व्यापून. जे कार्य कारणाला व्यापून आहे जे कार्य ना कारण जया तुझे ना एक पद आपण पयाजे जाण आपण असं जे परिपूर्ण परब्रह्म व्यापक गे माये नाथ महाराज बुद्धिरूपी मायेशी बोलतात. हे बुद्धिरूपी सखी माये आणि तेच परब्रह्म गोकुळातल्या गोपाळांची आणि गोपिकांची प्रेमयुक्त भक्ती पाहून बोलत वा काय करतोय. शिदोऱ्या चोरोनी खाये वेगळी सिंपल तो गोकुळे गायी चारीत आहे. ते गायी चारते. सगळ्या हिंदू बांधवाला विनंती आहे आपण खेडोपाडी राहतात. आता दुष्काळ जरी असेल तरी आपल्या दारात गावरान गाय असावी. गावरान गाय सकल देवतेचं प्रतीक आहे. तुम्हाला खंडोबाचं दर्शन झालं तर म्हसोबाचं होईलच असं सांगता येत नाही आणि म्हसोबाचं घेतलं तर काळोबाईचं होईलच असं काही सांगता येत नाही. परंतु सगळ्या देवतेचं जर दर्शन घ्यायचं असेल तर दारात गावरान गाय असतात. सकाळी स्नान झालं देवपूजा झाली का तांब्याभर पाणी घ्यावं गावरान गायच्या चारी खुरावर टाकावं गावरान गायच्या मस्तकाला तिलक लावा पाठीवर हात फिरवावा गोग्रास द्यावा 2-3 प्रदक्षिणा माराव्या गावरान गायचं दर्शन घ्यावं मगच पुढे निघावं. सकल देवतेच्या दर्शनाचं पुण्य लागत मला. गावरान गाय हे सकल देवतेचं प्रतीक आहे. गावरान गाय हिंदुत्वाचं प्रतीक आहे. ज्याच्या दारात गाय त्याला रामराम म्हणायचं. ज्याच्या दारात गाय नसेल त्याला रामराम नाही म्हणायचं. मग गाय हे हिंदुत्वाचं प्रतीक आहे. गाय हे आरोग्याचं प्रतीक आहे. काय सांगावं महाराज. गाय हा प्राणी 24 तास ऑक्सिजनच सोडतो म्हणून दारात गाय. इतर प्राणी ऑक्सिजन घेतात कार्बन डायऑक्साईड सोडतात. गाय हा प्राणी असा आहे ऑक्सिजनच बाहेर सोडतो. ऑक्सिजनच घेतो. काय त्या शरीराची रचनाच गायीची अशी की काय कोण जाणणार. गायीचं शेण लावून जर स्नान केलं तर त्वचारोग दूर होतात. गायीच्या गोमूत्रात अनेक प्रकारच्या सुविधा भेटतात. काय अनेक आरोग्यदायी त्याला सुविधा भेटतात. गायीच्या गोमूत्रावर गायीच्या पंचगव्यावर आज अख्खं जग संशोधन करतं. शेणावर गोमूत्रावर दुधावर संशोधन चाललंय शासनाचं. जगात संशोधन चाललंय आणि आमच्या आडाणी माणसं गाय पाडून पूर्वी लोक किती ताटात मातात राहायचे महाराज. गावरान गायीचं जर गोमूत्र आपल्या भाजीपाल्यावर फवारलं तर ही अत्याधुनिक रसायनं फवारायची गरजच पडत नाही. सगळ्यांना विनंती 2 गुंठे जमीन आपल्यासाठी ठेवा. त्याच्यात बिगर रसायनाच्या पालेभाज्या उगवा. आपल्याला ज्या पालेभाज्या खायच्या ते त्याच्यात उगवा. त्याला गावरान गायीचं शेण आणि गोमूत्र फवारायचं. आपलं रसायन फवारू नका. मी एका गावी कीर्तनाला गेलो. 7-13 कीर्तन मी 5:30लाच गेलो. ते म्हणजे चला मला शेतात फिरून
गेलो शेतात फिरायला तर अशी मेथी उगवली होती छानपैकी, कोथिंबिरी होती छानपैकी, उद्या काढायची ना आज फवारणी चालू होती. मी वा काय छान मेथी, काय कोथिंबिरी, करा मेथीची भाजी जेवायला. ते महाराज ही मेथी तुम्ही खाऊ नका. काय म्हणलं का? ते आम्ही सध्या त्याच्यावर दारू फवारू राहिलो. तुम्ही कीर्तनाला अभंग नाही छायागीतच घेतलं. म्हणून माझी विनंती, 2 गुंठे जमीन आपल्यासाठी ठेवा. आपल्याला ज्या पालेभाज्या लागतात त्या गावरान गाईच्या शेणावर, गावरान गाईच्या गोमूत्रावर पिकवा. विठ्ठल तो गोकुळी गायी चारित आहे, भगवंत गायी चारण्यासाठी जायचे. इंडे रानोरान गायी पाठी. विठ्ठल गाई गोपाळ सवंगडे, गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडे वना, घेऊन या जाय खेळे नंदाचा काना. तो गोकुळी गाई चारित आहे, पहाव बोलला भक्ती प्रेमासी. शिदोऱ्या चोरोनी खाय प्रियसी, एका जनार्दनी व्यापक देखा. व्यापक परब्रह्म तत्व तो गोकुळी चोरी करीत होतो का? कौतुकाने चोरी करते. पहाव बोलला भक्ती प्रेमासी, शिदोऱ्या चोरोनी खाई वेगळी. कौतुकाने चोरी केली. एखादी चोरी सांगा. एक चोरी सांगतो आणि शेवेला पूर्णविराम देतो. त्या अगोदर पांडुरंगाचं भजन. हो No
आल्याचं कीर्तन म्हटलं का नियम ठरलेला कोणता चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी गोकुळात भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करावा. गोकुळात भगवंताने 2 अवस्थेत चरित्र केलं. ये दशे चरित्र केले नायने. पहिली अवस्था रांगता, दुसरी अवस्था गोधने राखिता. हे पहिल्या अवस्थेमध्ये देवाने दिव्य चरित्र केलं. मला तळवे तळ हात डाव्या गुडघ्याने रांगत रंग आणि रंगनाथ तो म्या देखिया. भगवंत रांगायला लागले आणि मग भगवंताला मारण्यासाठी कंसाने राक्षस पाठवायला सुरुवात केली. देवाने राक्षस मारायचा सापटाच लावला. बाळपणी रिठा रगडीला झाडे मारिले गाडे काग बगर ठा मारिले बाळपणी अवघी दैत्य खाने बुडविली. कंस म्हणला आक्रमण बंद का ज्याला पाठव देव त्याला नाश्त्यावरच संपावतोय. मग आपण आपल्या गाड्यांना तालीम देऊ. मग कंस लागला तालीम करायचा. देव म्हणजे आपणच तालीम करू. मग गोपाळांकडे पाहिलं तर सगळे वाढवून गेलेले अगदी पाप्याचे पितर. अरे तुमच्या घरी हे दूध तूप लोणी होत नाही का असे वाढवून का गेले. एकही आमच्या चौकदार बाबासारखा बरोबर कळ नाही. तुमच्या दिशा पाहिल्यावर भल्या भल्याची दिशा बोलू मला तर या नव्यांचं पिशा पाहिलं मला संताची घोरपडीच द्या. ह्या युगातली शेवटची पिढी नाही आताची पोर मिशाच काढी घेत कारण माणसाचं मरणाचं लक्षण आहे. शिरपाट ज्याला आपले वर बघा बाबासाठी टाळा. 70 वय तरी उभे आहेत महाराज वा. आणि 65 वाली 60 वाली खाली बसली फक्त उचलून न्यायचीच राहिली. हे जुनी माणसं आहेत मला वैभव मला खूप म्हणत 2 दिवसापासून त्यांच्या मिशन बघतोय. असो 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 मला हेच सांगायचंय. अरे गोपाळांनो घरी तुमच्या दही दूध दोन्ही होत नाही का. कृष्णा होत पण आई मथुरेला विकायला. मथुरेला हो. आणि तुम्हाला आम्हाला हार सावळ्या गुळवणी. आम्हाला गुळवणी आणि ताक घरी ताकाचे सरोवर. भगवान कृष्ण म्हणजे नियम काय राज्यबंदी. राज्याचा माल राज्याबाहेर जाता कामा नाही मला. धरण उशाला आणि कोरड घाशाला आणि असा पुढारी कशाला. आमच्या तालुक्याचं पाणी कोणी पळवलंय आम्हाला भेटलंच पाहिजे असं गोपाळ म्हणते. मग आपलं हक्काचं पाणी आपल्याला भेटलंच पाहिजे बा. मग देवाने निर्णय घेतला राज्यबंदी. राज्याचा माल राज्याबाहेर जाऊ द्यायचा. गोपिका बाजाराला चालल्या देवाने अडवायच्या बाजाराला. असो 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 गवळाडीचा थाट निघाला
गोपिका बाजाराला चालल्या त्या देवाने अडवायच्या. मग गोपिका घरी साठा करायला लागल्या. देव म्हणजे घरी जायचं साठा फोडायचा. मिळवणी गोपाळ घरामध्ये शिळे कान्हा धरोला सापडेना यादवांचा राणा. देवाने चौर्य कर्माला प्रारंभ केला. चौर्य कर्माला प्रारंभ केला. गोपिका गाराने सांगायला आल्या यशोदे भोवती मिळाल्या गवळणी. यशोदे भोवती मिळाल्या गवळणी. यशोदे भोवती मिळाल्या गवळणी. माय लेकी सासवा सोना सगळ्या गाराने सांगायला आल्या. गाराने सांगाया सांगाया गाराने सांगाया गाराने सांगायच्या. यशोदेने कोर्टच खोललं होतं ऐकायला. यशोदा ऐकत यशोदेने गाणं ऐकायला सुरुवात केली. देव पळून जायचे. मग एक सांगायला लागले अगं काय सांगू आता. सगळ्याच गोपिका ही मोर मोर दाखवता यमुना जमुना चंद्रावडी नीट चालला मावर. सगळ्या गाणं सांगायला आल्या. एक म्हणे लोणी माझे भक्षी चक्रपाणी. अगं लोण्याचा एक गोळा तुझ्या प्रश्नाने ठेवला नाही. यशोदा म्हणजे काय बोला आता. त्याचं वय किती त्याचं पोट किती तुमच्या घरी लोणी किती बोलाता काय काय सांगता. हे माणसाने पचन अशी थाप मारली पाहिजे. एका पोराला पाहुणे पाहायला आले. बापाने सांगितलं पोऱ्या थाप हाण. जरा थापा आणायच्या. पोरी काढले तर कप म्हणले तर तू फुटपात्र म्हणायचं. ते फुटपात्र म्हणले तर तू गालास म्हणायचा. ते गालास म्हणले तर तू तांब्यात म्हणायचा. ते तांब्या म्हणले तर तू जग म्हणायचा. ते जग म्हणले तो हांडात म्हणायचा. ते हांडा म्हणले तर तू तिपाड म्हणायचा. आणि ते तिपाड म्हणले तर तू वडूची पाण्याची टाकीत म्हणायचा. आणि मग थापा हाणता हाणता पोराने शेवट थाप म्हणली बाबा चावी द्या आपली रेल्वे घरात लावायची. अरे पचल अशी थापा. अगं त्याचं वय काय तुमच्या घरी लोणी ठेवलं नाही. एक म्हणे लोणी माझे भक्षी चक्रपाणी. यशोदेने सांगितलं मग शिंकेवर ठेवायचं ना. दुसरी म्हणजे अगं शिंके ठुडीत ठेवतोय का तो. ओली तसे भांडे. अगं सगळे शिंकेवाले गाडगे फोडतोय तो. तुम्ही काही बोलत नाही का. आम्हाला काय बोलून दिलं तर एक मोठ्याच्या घरचं पोरग आहे. मोठ्याच्या घरची माणसं काय बोलतील सांगताच येत नाही. जे मोठे आहेत ना त्यांना कोणाची मान कळत नाही मर्यादा कळत नाही. कोणाला तुला बोलत येत ना. वरची म्हणे राणे. एकीने तर सांगितलं काय सांगावं यशोदे. अगं आम्ही आता 5:30ला दिवस उठलो. मग आम्ही आपलं 5:15ला धारा काढायचो. हा बाबा 4:30लाच गोठे घेतो. गाई सोडून देतो. गावातली कुंभारवाड्यातली उमदी गाड वाढून बांधितो म्हणजे. आणि आम्हाला आम्ही 5:15ला करतो. 5:30ला उजेडते. 5:15ला गेल्यावर उजेडलेलं नसतंय. आणि म्हणून धार काढण्यासाठी आम्ही आपल्या गाईच्या खाली बसतो. ती गाय नसते ती असते गाणं. पाणी गाईच्या थानाला मारलं धार काढायसाठी. जी गाढवा निक्की खाल्ली मसवडला चव पडल्या. गाई वासुरे सोडितो येऊन आम्हाशी सांगतो. एकीने तर सांगितलं माझ्या मुलीचा राज्यात 1 नंबर आला.
यशोदा म्हणजे पळून जाण्यात का नाही ग, मग रांगोळी स्पर्धेमध्ये. आणि असं अष्टदळ काढलं ग माझ्या मुलीनी. सगळं गाव पाहत होतं, कौतुक करीत होतं. काय मुलगी, काय तिचा हात, काय रांगोळी, काय विश्वकर्मेने त्या मुलीचा अवतार घडवला. सगळं गाव कौतुक करीत होतं. हात तेवढ्यात तुझा नमुना तिथं आला आणि त्याने त्या रांगोळीवर 7.5ची मोटर चालू करून दिली. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुद्दे चक्र पाणी. एकीने सांगितलं अगं बळबळ छप्पर मारलं, हा तिथं घेऊन आला अग्न, तुझ्या घराशी लाविण. तुम्ही काय बोलल्या नाही का? अगं तोच आम्हाला म्हणला देईन तोंडावर तुझ्या बापाचे हे घर. अगं आता काय सांगावं. एकीने तर सांगितलं सुन होती माझी गर्भिणी, ती सपुसे चक्र पाणी, कैशी झाली सहो गर्भिणी, तवती हसो लागली. मग जवळी बैसला जाऊनी, काहीच बोलला नाही. पोट पाहेचा चपुनी, पोटावर हात फिरायचा माझ्या सोनाच्या म्हणायचा अगं त्याला असं म्हणायचं होतं तुला जुळ नाही तिळ यशोदा काही सांगत काही. अगं ती कालच बाळातीन झाली, तुला 3 पोरं झाली. अख्खं गाव पाहिले होते किंवा बाई बाळातीन झाली का शेळी बाळातीन झाली. अख्खं गाव पाहिले तोंड दाखायला जागा राहिली. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे. रोज गोपिका गाणे सांगायचे. भगवान एक गोपिका तर म्हणली हे बघ यशोदे, तुला सांगितलेलं पटत नाही ना, उद्या तुझा कृष्ण तुला हाताला धरून दाखवते मग बोल. भगवान म्हणे प्याने इकडे, मला हाताला धरायला गेले, हाताला धरलं या कोणी. प्याने म्हणलं ही शांताबाई. हा कुठं राहिलाय म्हणजे खाल्ल्या गल्लीला. मग खाल्ल्या गल्लीची वरल्या गल्लीला कसं काय आली. 4 दिवस झाले देवा तुझी तक्रार घेऊन ती खाल्ल्या गल्लीवर वरल्या गल्ली, वरल्या गल्लीवर खाल्ल्या गल्लीला सारखी ह्या घर नंबर लिहून या देवाला माझ्याच गल्लीत राहिला. चला तिथं जाणून या हरी, त्याच घरी आला चोरी, गडिया ठेवणी बाहेरी पूर्वद्वारे शिरे. देव बरोबर त्याच घरी चोरीला आला, पूर्वद्वाराने आत शिरला. ही गोपिका दारात बसली की राखा कृष्णाला सांग कृष्ण येतोय का काय पाण्यासाठी. हा बाबा मागच्या दाराने आला, दही दूध दोन्ही खाऊन गोपाळांना काढून दिलं. 5 वर्षाची मूर्ती, सगळी अंगावरली कापडं काढली आणि अंगाला लोणी लावलं. काकूला आता शेअरी घालायला जायचं. काकू दारात बसली ती काठी घेऊन, आता येईल मग येईल, बोलता चालता येतो क्या मध्ये हारी आला. कवने हे नाही देव दृष्टी देखीला, सूक्ष्म रूप धरून डेऱ्यामध्ये प्रवेशला. वरच्यावरी देव लोणी खाऊन गेला, घम घम करते घम घम करते धीरे घुमते. असो असो असो. आणि मग एवढ्यात काकू भेट. देव पुढे गेले, काकू जय हरी जय हरी. लगेच काकूने धरला, धावून धरला करी हाताला धरला. मग चल तुझ्या इकडं लय नाकाने कांदे सोली ती. नाकाने कांदे कशी सोली ती बाहेरलाच विचारलं पाहिजे. काय म्हणतो तिला नाकाने कांदे सोली. कांदा कापला तर ठसका लागतोय. नाकाने कांदे सोलायचं नवीन तंत्रज्ञान महिलांनी आणलं, भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. तुझी यशोदा लय नाकाने कांदे सोली ती, तिचा आवाज बेतच पा. कृष्णाच्या हाताला धरलं, काय भाग्य आहे तिचं. हरी आला हाता मग कैची चिंता. भगवंताच्या हाताला धरून निघाली, चालली गल्ली. तिचा म्हातारा बसला होता पिंपळाच्या पारावर, वय वर्ष 100, हिचं 95. मग देवाने म्हाताऱ्याला असं मागून बोलावलं, मागून या. बनवलं, लोण्याचा हात होता देवाचा. देवाने हळूच हात आपला काढून घेतला आणि म्हाताऱ्याचा हात हातात गेला. आता बाईला कळायला पाहिजे कवळा हात कोणाचा, झाडा कोणाचा. बाई ती तालतच होती आपल्याचा नादार. तिला खाली बघा ना. देव घरी गेली नाही बोललं की
आणि म्हातारीचं वय 95, म्हाताऱ्याचं 100. म्हातारीने म्हाताऱ्याचा हात धरलाय. म्हाताऱ्याला म्हणती थांब तुझ्या इकडं म्हाताऱ्याला माझ्या इकडं. अरे माझ्या इकडं तू अशी थरथर कापत होती. जुन्या सासवा लय कठीण होत्या. वड काढून काळे 3ला पाखवात लावा. पाखवात उतरत नाही. तशा जुन्या सासा उतरतच नव्हत्या खाली माळा. वड काढून लावण्याला काळी 3चा पाखवा झाला मा. जुन्या सासा गरबरे माझ्या इकडे. माझ्या आईला जाऊन 30 वर्ष झाली आणि मसर वाटत नाही का काय मला. आणि म्हातारी चल तुझ्या इकडं. म्हाताऱ्याकडं बघा ना खाली कोणी. अख्खं गाव कोणा झालं. म्हातारा हातात हात घालून पुढं चालले. जुना काळ होता आत्ताचा नाही. जुने लोक लग्न झालं तरी 7 वर्ष बोलत नव्हते. बाबा खरंय का खोटंय. अनुभवे जुने लोक लग्न झालं तरी 7-7 वर्ष बोलत नव्हते. आता असा का निघाला शास्त्री महाराज लग्नाच्या आधी 7 वर्ष बोलत का बेकार निघाला. आता लगन सरे मागे लगन सरे होती ना. कोणी मुलाकडे पत्रिका घेण्याची कोणी मुली काढली. वैशाख महिन्यात आम्हाला एक जोडपच पत्रिका घेऊन आलतो. पत्रिकेत फोटो ज्यांचा आहे ना तेच पत्रिका वाटीत होती 2 व्हीलरवर. जे पत्रिका वाटीत होती त्यांचाच फोटो होता. मी गरबडलो ना. मी म्हणलं का लगीन कोणाचं ते जोडपच होतं आमच्या दोघांचं. लग्नाच्या आधी जोडीने पत्रिका वाटत तुम्ही. तुम्हाला काही लाज वाटत नाही. आणि ते बी कीर्तन करा ना. तुम्ही तर टिपीवरच आकडा टाकला कमाल मग आमची जगदळे महाराज आरोड महाराज मंडळी होती. त्याचे माऊली अहो कलियुग आहे. तुम्हीच लय मागं राहिले. आम्ही मागं कसं काय राहिलो. ते म्हणजे भाग्य समजा पत्रिका घेऊन दोघंच आले. तिघं नाही आले. घेऊन घ्या. अजून 30 वर्षांनी चौघ पत्रिका वाटायची. लेकरा बाळा सगळं येते काळच असा निघाला. हे जर थोपवायचं असं तर या भारताला फक्त एकच उपाय वारकरी संप्रदाय. नीतिमत्ता, देशभक्ती, राष्ट्रभक्ती, नीतींची जी जीवनावश्यक मूल्य ही फक्त कीर्तनातच ऐकायला. लोक आदराने ऐकतात. तिथं बोध घेतात. आपल्या जीवनाला कलाटणी देतात. म्हणून बुद्धिमंती श्रोती कीर्तन श्रवणार्थी अवश्य वैसाग. वेळा म्हणे होईल लाभ ब्रह्मानंद आणि गती कुंभ. कीर्तनाला बसलं काय करायचं. लाख काम सोडावी. 7 दिवसांचा जरी झाला उपवाशी तरी कीर्तनाशी टाकू नये. ऐकलं पाहिजे. अरे नाशिवंत देह जरी झाला भंग तरी कीर्तन रंग सोडू नये. आणि काही कीर्तन रंगात आलं का निघते उठून जाते. मग त्यांना सांगावं लागतं नका सोडली जाऊ रंग असं तुम्ही म्हणा मी कशाला. आणि म्हणून मग दोघं नवरा बायको हातात हात घालून निघाले. तिकडे भगवान श्रीकृष्ण घरी गेले. आंघोळ केली. आईच्या कडेवर बसले. आईला म्हणजे आई जरा गल्लीत चल ना. आई म्हणजे गल्लीत काय. भगवान कृष्ण म्हणजे गल्लीत सिनेमा आलाय पाहायला. आई म्हणजे सिनेमा कोणता सिनेमा म्हणजे सैराट. म्हणजे कोण म्हणजे परशान आरची दोघंच आलेत. तोपर्यंत तर म्हाताऱ्याला घेऊन दारात आलीच. यशोदे बाहेर ये बाहेर. घराला घेऊन आले. मग यशोदा आली कृष्णाला घेऊन. कृष्ण घरी आधीच आला होता. आणि मग कृष्णाला यशोदेच्या कडेवर पाहिल्यावर मग ती डोळे सोडायच्या. माझं घरानं तिच्या कडेवर आहे. मग हातात कोण आहे. मग खाली पाहिलं तर 100 वर्षाचा म्हातारा. वीज काढला तशी म्हातारी कडाडली. तुम्ही माझ्या हातात कधी आले. म्हातारा म्हणलं लग्न झालंय आता आलोय. लग्नापासून तुझ्याच हातात. लग्न झाल्यापासून मी बेळगाव सोडून वडूजाला राहणार तुझ्यासाठी. बाबादातून वाईने निघालो. बांधक पोरले हाणामाऱ्या केल्या फक्त तुझ्यासाठी. आणि मग ती खाली पाहायला लागली. यशोदेने हात मानवर केल्या का काकू तो कोणाला धरायला गेले.
उद्या जाईल मी राणा सगळे घेऊन एक वधाने रानात जायचे मर्दानी खेळ खेळायचे खेळ खेळून थकले तो का म्हणे आता खेळ मोडावा करता करे पेंद्या खांदे वार पोटी भूक अशा गोड पोळ्या आल्या तर आता कीर्तनात मजा नाही बघ तूप पोळी खाण्याची मजा येते मजा नाही आता देवा आवडतं का बरं 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 आणि मग देवाने सर्वांच्या शेजारी एकत्र केल्या सगळ्या गोपाळांना कमळाकार बसवलं देव मध्यभागी उभा राहिले देव सर्वांना प्रसाद वाटतात स्वर्गातून देव पाहतात भागवतकार वर्णन करतात बिभ्रदवेलुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वांगे पाणो वस्रण कवलम तत्फलान्यमूलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयनर्म विश्वैः स्वर्गे लोके विशति भूषे यज्ञभुपाल केलिः गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर माऊली हात वर करा. जगद्गुरु तुकोबरायचं भजन आहे असं भजन करायचं की तिहोला आवाज गेला पाहिजे तुकाराम